नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. काही असं काही तसं या सदरात मी हा छोटासा व्हिडिओ बनवित आहे. मित्रांनो, मी सध्या अमरावती येथे आलो आहे. अमरावती येथे माझी दोन्ही मुले आणि माझ्या दोन्ही सूनबाई नोकरी करतात. अर्थात हा योग साधून माझे एक अगदी नवे प्रकाशक जे अमरावतीला राहतात, व्ही.एन. राऊत, तेही माझ्या भेटीला आले होते. त्यांच्यासोबत एक श्री काळे नावाचे एक नवोदित लेखक आहेत. ललित लेखनाचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, तेही आले होते. तर मित्रांनो, मला या राऊत या माझ्या प्रकाशकांबद्दल बोलायचं आहे. अगदी योगायोगानं राऊत यांची आणि माझी भेट झाली. अतिशय उमदा असा तरुण, अत्यंत उत्साही, काम असो आणि ज्याला आपल्या कामाची पुरेपूर जाण आहे आणि आपण काहीतरी केलंच पाहिजेत अशा प्रकारची एक त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा वृत्ती आहे. तर असे हे प्रकाशक मला योगायोगाने वाशिमला एका कार्यक्रमामध्ये भेटले. कारण ज्या कार्यक्रमाचा मी पुस्तकाच्या प्रकाशनाचा अध्यक्ष होतो, त्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. अक्षरशिल्प असं त्यांच्या या प्रकाशनाचं नाव आहे. तर मित्रांनो, हे प्रकाशक मला तिथे भेटलेत. तो योगायोग कसा, तर मी जेव्हा ते पुस्तक वाचलं आणि मला त्यातला कंटेंट तर आवडलाच, पण ते पुस्तक छापण्याच्या बाबतीत अमरावतीचा एखादा प्रकाशक अशा पद्धतीने बिनचूक आणि अतिशय मनात भरेल असं काम करतो, याचाही मला नवलाचा असा भाग वाटत होता. आणि म्हणून मी त्यांना त्या कार्यक्रमामध्ये म्हटलो होतो की मला तुमचं हे पुस्तक जे तुम्ही प्रकाशित केलेलं आहे ते अतिशय आवडलेलं आहे. आणि अर्थात त्यांनी त्या गोष्टीला हसून प्रतिसादसुद्धा दिला होता. पण तो कार्यक्रम संपल्यावर जेव्हा आम्ही मोकळे झालो त्यावेळेस ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "सर, मी अमरावतीचा आहे आणि मला आपल्याकडून सुद्धा असंच एखादं पुस्तक हवं आहे, जे नवं असेल आणि ते मी काढतो." मलाही आनंद झाला. नेमकी त्यावेळेस माझ्याकडे एक अशी कादंबरी होती जी मी नुकतीच प्रसारमाध्यमावर प्रकाशित केली होती, संपत आली होती आणि ती कादंबरी मी त्यांना दिली. ती कादंबरी, तिचं नाव आहे ऐश्वर्यवती भिकारीण. अर्थात अतिशय छान कादंबरी आहे. मला ती आवडली. म्हणजे एक लेखक म्हणूनही मला ती आवडली आणि एक त्रयस्थ वाचक म्हणून सुद्धा मला ती आवडते. तर त्या कादंबरीचं काम ते सध्या करत आहेत. त्या कादंबरीची दुसरी प्रत म्हणजे मुद्रण प्रत देण्यासाठी ते आज माझ्याकडे आले होते. त्यांनी ती प्रत दिली. अर्थात ती प्रत मी लवकरच त्यांना तपासून परत करणार आहे आणि असं ठरलं की लवकरात लवकर ते माझं पुस्तक माझ्या हाती देतील. अपेक्षा करूया. धन्यवाद.